नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे। गुलाबाला जर फुले येत नसतील, कळ्या येत नसतील तर काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। आपली गुलाबाची वाढ होते पण गुलाबाला कळ्या येत नाहीत, असे का होते आणि त्यावर काय उपाय करावा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आपण आपल्या गुलाबाची अशी हार्ड प्रूनिंग करून घेणे गरजेचे असते, कारण हार्ड प्रूनिंग करून घेतली तर मग आपल्या गुलाबाची चांगली वाढ होण्यास मदत होते। आणि ज्या ठिकाणी आपण कट मारलेला आहे त्या ठिकाणी अशी हळदी पावडर टाकून घ्या, म्हणजे आपल्या गुलाबाला डायबॅकचा आजार होणार नाही। आपल्या गुलाबाला चांगली फूट येण्यासाठी आपण गुलाबाची फवारणी करणे गरजेचे असते। फवारणी करताना बेकिंग सोडा 1 लिटर पाण्यात एक अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून आपण ही फवारणी करायची आहे। ही फवारणी आपण सकाळी करायची आहे आणि 4-5 वाजता जरी केली तरी चालते। 2 वेळेस आपण ही फवारणी करा, म्हणजे आपले गुलाब चांगले फुटतील आणि त्याला येणाऱ्या फुटीला फुले येतील, कळ्या येतील। आणि हे पहा, हे आता 5 ते 6 दिवसानंतर आपल्या गुलाबाला ही अशी नवीन फूट आलेली आहे। आणि ही नवीन फूट चांगली येण्यासाठी आपल्याला आता आणखी काही त्याच्यावर उपाय करायचा आहे। आणि त्यांची मुळाची वाढ चांगली व्हावी आणि त्यांची आलेल्या फुटीला कळ्या यावेत, यासाठी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे, तो मी पुढे सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला अशी छान फूट येते आणि असे गुलाब वाढतात आणि त्याला भरपूर कळ्या येतात, भरपूर फुले येतात। यासाठी आपल्याला काही अशी विशिष्ट कामे करावी लागतात आणि काही काळजी घ्यावी लागते। हे पहा, आता आपण हे लिक्विड आपण टाकणार आहोत आणि हे ऑर्गॅनिक आहे आणि हे टाकल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि त्याच्या मुळांची वाढ चांगली होईल। मुळांची वाढ चांगली झाली तर आपोआप आपल्या झाडांची वाढ चांगली होते। त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर आपले गुलाब छान वाढतील आणि छान फुले येतील। यासाठी आपण हे करणार। हे काही ऑर्गॅनिक उपाय जर केले तर आपले गुलाब चांगले वाढतील, यासाठी हे उपाय करायचे आहे। हे पहा, हे आहे ॲलोवेराचे पान आणि हे पान आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे आहे। आणि हे बारीक कट करून घेतलेले ॲलोवेरा याचे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। आणि हे पहा, हे मिक्सरमध्ये असे बारीक करून घेऊन आता आपण आपल्या गुलाबाच्या झाडांना देणार आहोत, कारण हे दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबाच्या झाडांच्या मुळ्यांची वाढ चांगली होईल, मुळे सुदृढ होतील। यासाठी आपल्याला हे ॲलोवेरा जेल टाकायचे आहे आणि ते कसे टाकायचे ते मी पुढे सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। हे ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होते। हे ॲलोवेरा जेल किंवा कोणतेही ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा कोणतेही फर्टिलायझर देते वेळेस आपल्या गुलाबाची कुंडी ही वाळलेली पाहिजे। आणि वाळलेली कुंडी असेल तर आपण आपल्या गुलाबाच्या कुंडीची खुरपणी करून घेऊन कोणतेही फर्टिलायझर आपण आपल्या गुलाबाला देऊ शकतो, कारण त्याची माती मोकळी पाहिजे, म्हणजे फंगसचा अटॅक होणार नाही आणि आपल्या गुलाबाला फंगस लागणार नाही। यासाठी आपण आपल्या गुलाबाची माती चांगली मोकळी करून घ्या, खुरपून घ्या आणि कुंडीतील माती कोरडी असेल याची काळजी घ्या। ओली असताना आपण कोणतेही ऑर्गॅनिक फर्टिलायझर द्यायचे नाही, कारण ओली असताना जर आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिले किंवा कोणतेही फर्टिलायझर दिले तर बुरशीचा अटॅक होण्याची शक्यता असते। आणि ही आहे चहा पावडर। ही चहा पावडर आपण आता देणार आहोत। कोणतेही ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा फर्टिलायझर द्यायच्या आधी आपण
चहापत्ती दिली तर मग आपल्या गुलाबाच्या मातीतील pH लेवल बरोबर राहते आणि आपले गुलाब खराब होत नाहीत. यासाठी गुलाबांची वाढ चांगली होते आणि चहाच्या पत्तीमध्ये नायट्रोजन असते आणि चहाच्या पत्तीने गुलाबाची माती ॲसिडिक होते. यासाठी आपण याच्यात चहापत्ती एक अर्धा चमचा किंवा छोटा असेल तर 1 चमचा असे आपल्या कुंडीच्या हिशोबाने द्या. आपण आता हे 1 चमचा 200 मिली पाण्यात हे मिक्स करायचे आहे आणि हे मिक्स करून आता आपल्या कुंडीच्या हिशोबाने आपल्याला द्यायचे आहे. हे आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने मिक्स करा. जर मोठी कुंडी असेल तर 1 मग पण घेतला तरी चालतो आणि छोटी असेल तर 1 ग्लास 200 मिलीचा हा ग्लास, त्याच्यात 1 चमचा ॲलोवेरा जेल हे आपण तयार केलेले टाका आणि ते ॲलोवेरा जेल आपण आपल्या कुंडीला देऊ शकतो. हे पहा, हे एवढीच द्या म्हणजे आपल्या कुंडीला पूर्ण होईल आणि जशी आपली कुंडी असेल तशी द्या. जर जास्त मोठी असेल तर आपण 1 अर्धा लिटर दिले तरी 1 मग दिले तरी चालते आणि लहान असेल तर 1 ग्लासाचा अंदाज घेऊन हे आपण असे गुलाबाला देऊ शकतो. आणि आपण हे लिक्विड आपण 2-3 प्रकारे देऊ शकतो. आपण जर हे लिक्विड देते वेळेस आपल्याकडं जर चहापत्ती यूज करून वाळवून ठेवलेली जर चहापत्ती असेल तर ती चहापत्ती पण आपण यामध्ये देऊ शकतो. वाळलेली चहापत्ती जर असेल तर ती 1 मूठ चहापत्ती आणि 1 ग्लास ॲलोवेरा जेल हे असे प्रमाण आपण आपल्या गुलाबाला टाकू शकतो. आणि 3 नंबर म्हणजे आपल्या जर घरात कॉफी पावडर असेल किंवा कॉफी पावडर जर आपण घेतली तरी चालते. कॉफी पावडर 1 चमचा आणि त्यानंतर 1 ग्लास आपले हे ॲलोवेरा जेल घेतले तर ते पण चालू शकते. जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण घेऊ शकता. एकतर यूज केलेली चहापत्ती ते पण घेऊ शकता किंवा नाही यूज केलेली फ्रेश जर चहापत्ती घ्यायची असेल तर ती पण घेऊ शकता. ती घेतली तर 1 छोटा चमचा घ्या आणि यूज केलेली चहापत्ती घेतली तर 1 मूठ घ्या आणि नंतर आपण कॉफी पावडर पण घेऊ शकतो. कॉफी पावडर घेतली तर 1 चमचा घ्या. हे तिन्ही प्रकारे आपण आपल्या गुलाबाला ॲलोवेरा जेल देऊ शकतो आणि हे ॲलोवेरा जेल जर आपण आपल्या गुलाबाला दिले तर आपल्या गुलाबाची अशी छान वाढ होते, छान कळ्या येतात आणि आपले गुलाब चांगले येतात. यासाठी आपण आपल्या गुलाबाला ॲलोवेरा जेल 1 वेळेस द्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.